सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरतोय, ज्यात एका तरुणाला आक्रमक जमाव मारहाण करतोय। त्या तरुणाचा जीव गेला तरीही त्याला झाडाला बांधून मारहाण होते आणि नंतर त्याच्यावर रॉकेल टाकून त्याला जाळण्यात येते। यावेळेस आजूबाजूला असलेल्या गर्दीतून अल्लाहू अकबरच्या घोषणा ऐकायला येत आहेत। हा कोणताही AI जनरेटेड व्हिडिओ नाहीये, तर शेजारच्या बांगलादेशच्या ढाकामधली घटना आहे। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसा, जाळपोळ आणि अराजकतेदरम्यान दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाच्या निर्घृण हत्येने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलंय। ही घटना अतिशय संताप आणणारी आहे, पण दीपू चंद्र दास याला त्या जमावाने का मारलं, दीपू सोबत नक्की काय घडलं सांगतो। बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील कथित ईर्ष्यानंदीच्या आरोपांवरून कट्टरपंथीयांच्या जमावाने दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। 25 वर्षांचा दीपू चंद्र दास हा मैमनसिंग जिल्ह्यातील रहिवासी होता। जवळच असलेल्या पायनियर नीट कंपोजिट या कापड कारखान्यात तो काम करत होता। याच कारखान्याबाहेर त्याची हत्या करण्यात आली होती। ढाका येथे हिंसाचार उफाळल्यानंतर कारखान्याच्या आवारात आणि आसपासच्या परिसरात धर्मनिंदेच्या अफवा पसरल्या। यावेळी एका जमावाने तेथील हिंदू लोकांना टार्गेट करण्याला सुरुवात केली। दीपू ज्या कारखान्यात काम करत होता त्याच कापड कारखान्यात काही कर्मचाऱ्यांनी दीपूवर सोशल मीडियाद्वारे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला। जमावाला हे माहीत होताच त्या आक्रमक जमावाने 18 डिसेंबरच्या संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास त्या कारखान्याला घेराव घातला। कारखान्याच्या मॅनेजरने गर्दीला समजावलं, पण जमाव ऐकतच नव्हता। त्यांना शांत करण्यासाठी दीपूला खोटा राजीनामा द्यायला लावला, परंतु उन्मादी जमाव तरी काही शांत होत नव्हता। गर्दी वाढतच होती। रात्री 9:15 वाजता संतप्त लोकांनी कारखान्याचे गेट तोडले आणि सुरक्षा कक्षात लपलेल्या दीपूला बाहेर ओढलं। त्यातल्या काही जणांनी त्याला अमानुष मारहाण केली। या मारहाणीत डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्यामुळे दीपूचा घटनास्थळीच मृत्यू झाला। दीपूची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह नग्न करून ढाका मैमनसिंग महामार्गावर एका झाडाला बांधला गेला। त्याचा जीव नसतानाही त्याला अमानुषपणे मारलं जात होतं। सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात लोक अल्लाहू अकबरच्या घोषणा देताना दिसत आहेत। त्याच्या अंगावर रॉकेलतून त्याला जाळण्यात आलं। त्याचं जळालेलं शरीर रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आलं। दीपूच्या हत्येची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते। पोलिसांनी तातडीने दीपूचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। जर पोलीस वेळेवर तिथे पोहोचले असते तर दीपूचा जीव कदाचित वाचला असता। संध्याकाळी 5 वाजतापासून दंगल सुरू झाली होती, पण कारखान्याने पोलिसांना वेळेवर माहिती दिलीच नाही। आम्हाला रात्री 8 वाजता घटनेची माहिती मिळाली होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे। पोलीस पोहोचेपर्यंत हजारोंच्या जमावाने ढाका मैमनसिंग महामार्ग व्यापला होता। वेळेवर फोन आला असता तर आम्हाला हस्तक्षेप करता आला असता, पण घटना आम्हाला समजल्यानंतर घटनास्थळी पोहोचायला वेळ झाला, कारण तिथं ज्या महामार्गावर ही घटना घडली तिथून 10 किलोमीटर लांबपर्यंत दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती। या गर्दीमुळे पोलीस लवकर पोहोचले नाहीत आणि त्या जमावाने दीपूचा जीव घेतला। दुर्दैव म्हणजे दीपूची हत्या झाल्याची बातमी त्याच्या कुटुंबियांना फेसबुकवरनं कळाली। सुरुवातीला त्याच्या कुटुंबियांना वाटलं की त्याला फक्त मारहाण झाली असेल, पण त्यानंतर त्यांना समजलं की त्यांच्या मुलाला किती भयानक पद्धतीनं मारलं गेलंय। त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे की या घटनेनंतर कोणतेही सरकारी अधिकारी आमच्या घरी आले नाहीत। आमच्या मुलाला का मारलं आणि त्याची चूक काय होती याची उत्तरं आम्हाला सरकारने द्यायला हवी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। दीपू चंद्र दास हा एक गरीब मजूर होता। तो घरातला एकमेव कमावता व्यक्ती होता। त्याच्यावर दिव्यांग वडिलांसह आई, पत्नी आणि लहान मुलाची जबाबदारी होती। एका क्षुल्लक वादातून त्याच्या मुस्लिम सहकाऱ्याने त्याच्यावर प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा, धर्मविरोधी टिप्पणी केल्याचा खोटा आरोप केला। पण याबद्दल नंतर सत्य समोर आलं की कापड कारखान्यात दास सोबत काम करणाऱ्यांपैकी कोणाकडूनही ईर्ष्यानिंदा केल्यासंबंधी कोणतीही माहिती आढळलेली नाहीये। दीपू चंद्र दासने फेसबुकवर धार्मिक भावना दुखवणारी टिप्पणी केली होती असा दावाही केला जात होता, पण चौकशीत अशा कोणत्याही टिप्पणीचे पुरावे मिळालेले नाहीयेत। दीपूच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 140 ते 150 अनोळखी व्यक्तींविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे। सध्या सर्व आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले। त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे। तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्याही छाननीखाली येईल। बांगलादेशात हिंदू तरुणाची हत्या झाल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने बांगलादेश सरकारशी संपर्क करून घटनेची चौकशी करण्याची विनंती केली। या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी भारतीयांची मागणी आहे। याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।